ते गोलंदाज वैभव. स्ट्राईकवर आहे तो सचिन पाटील. नॉन स्ट्राईकला आहे तो फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो माजिद. स्ट्राईकवर आहे तो सचिन पाटील. गोलंदाज आहे वैभव. पहिला चेंडू होता. पहिल्या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलाय. पाहूयात पंच शेळके यांचा इशारा काय येतोय. 4 धावेचा पहिल्याच चेंडूला चौकाराने स्वागत केलेलं आहे. स्वतःचं आणि संघाचं या 4 धावेनं खातं उघडलं. चांगला चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह. 1 धाव. थोडीशी मिसफील्ड वैभवद्वारा. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे वाढते. धावसंख्या झाली 5. पहिलंच मन बनवलं होतं माजिदनं. रिव्हर्स स्वीप मारायचा, रिव्हर्स फटका मारायचा. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. चौकार आणि स्वतःच खातं उघडलं ते माजिदने. 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली 9. चांगला चेंडू होता. तिथं थटून काढला. 1 धाव मात्र रोखू शकणार नाही. एका धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये परत एकदा भर पडते. धावसंख्या झाली 10. अतिशय सुरेख चेंडू. खोलवर टप्प्यात चेंडू. शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जातोय. शुभम चेंडू अडवतोय. धाव काही मिळणार नाही. अतिशय सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. आणि चेंडू जातोय सीमापार 4 धावेसाठी. पंच शेळके यांचा इशारा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 14. गडी मात्र बाद करण्यात यश मिळवलं नाही. स्वतःचं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय राहुल. स्ट्राईकवर आहे तो. उंची लहान, कीर्ती महान माजिद. बराच अनुभव पाठीशी. अतिशय बारीक असं लक्ष पंचांचं. चांगला चेंडू होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धावेसाठी.
पुढचा चेंडू राहुलचा. स्ट्राईकवर येतो सचिन पाटील. बिग हिटर. या स्पर्धेत काही सूर सापडला नाही सचिन पाटील यांना. चांगला चेंडूचा ब्लॉक होल शरीरावरती आदळतोय. धाव काही मिळणार नाही. निर्धाव चेंडूची परत एकदा भर पडते. चांगला फटका. फायलिकच्या दिशेने चेंडू जातोय सीमापार 4 धावेसाठी. या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 19. एवढा चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू अडवता आला नाही आणि या दरम्यान परत बॅक टू बॅक चौकार. अतिशय वेगानं मारलेला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली ती 23. अतिशय आक्रमक फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. चांगला चेंडू. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न, रिव्हर्स फटका मारायचा. नादामध्ये मिस झाले ते पाटील. फुलटॉस चेंडू होता. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. दुसरं षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 23. बिनबाद 23. अतिशय चांगली सुरुवात म्हणावं लागेल. गुरु स्पोर्ट्स वेअर संघाकडनं पाहूया तिसरं षटक गोलंदाजीसाठी कोण घेऊन येतंय. ओम स्वामी स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन गोलंदाजीचा भार सांभाळताना. समोर आहे तो फलंदाज माजिद. 6 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय माजिद. 17 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय तो पाटील. गोलंदाज ओमकार स्वामी. थोडासा उसळी घेतलेला चेंडू होता. त्याला थर्डमॅनच्या दिशेने टोलवून काढला. चेंडू जातो सीमापार. पंच शेळके यांचा इशारा 4 धावेचा. पंचाचेही कौतुक करावं तेवढं कमी आहे. दिवसभरात 2 सामने खेळून परत अंपायरिंगचा पंचगिरीचा भार सांभाळताना संयोजकाला मदत म्हणून भर उन्हात उभा टाकलेले आमचे सहकारी शेळके आणि स्क्वेअर लेग पंच फजल मामू. खेळाला वयाची मर्यादा नसते तसाच फजल मामू. चांगला चेंडू होता. एक विचित्र फटका मारायचा प्रयत्न माजिदचा. अयशस्वी. निर्धाव चेंडू.
पुढचा चेंडू ओम. सामना करेल तो माजिद. स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पुश केला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली या दोन्ही फलंदाजांनी. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 28. आणखीन एकाही गोलंदाजाला गडी बाद करण्यात यश मिळालं नाहीये. जागेवर उभा टाकून जोरदार फटका मारायचा प्रयत्न पाटील यांचा. अयशस्वी निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये ओम स्वामीची. 4 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा दिल्या. अतिशय सुरेख गोलंदाजी. चांगला चेंडू होता. जोरदार फटका मारायचा प्रयत्न पाटील यांचा अयशस्वी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये परत एकदा भर पडते. धावसंख्या झाली 29. फुल टॉस करून मारलेला चेंडू. जेवढी हुशारी फलंदाजाने दाखवली तेवढीच हुशारी ओम या गोलंदाजाने सुद्धा दाखवलेली. त्या दरम्यान षटकाची समाप्ती. 3ऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30. बिनबाद. 10च्या सरासरीनं चाललेला हा संघ नामा. स्वतःच पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतो तो नामा. चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका माजिदद्वारा. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. आता स्ट्राईकवर आहे तो पाटील. फुल टॉस करून मारलेला चेंडू आहे. पाहूया चेंडू जातोय का सीमारेषेच्या पार. जोपर्यंत पंचाचा निर्णय येत नाही तोपर्यंत काही बोलता येत नाही. बदल मामू. या दरम्यान मेन पंच शेळके यांचा इशारा 4 धावेचा. आम्ही आधीच सांगतोय अतिशय चाणाक्ष पंच. स्वतः जाऊन बघितलं की चेंडू सीमा पार गेलाय का नाही. त्यानंतर निर्णय दिला 4 धावेचा. 4 धावेने संघाची धावसंख्या 35. सुंदर चेंडू नामाचा. बॅट चिकट घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेनं. पाहूया चेंडू सीमा पार जातो का. आणि 4 धावा. पंच शेळके यांचा इशारा. 4 धावेने संघाची धावसंख्या झाली 39. बॅक टू बॅक चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. सचिन पाटील. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न. यावेळी सुंदर क्षेत्ररक्षण. धाव काही मिळणार नाही. निर्धाव चेंडू. 4 धावा वाचवल्या खेळाडूने आपल्या संघासाठी. चेंडू जर सुटला असता तर निश्चित स्वरूपात 4 धावा घेऊन आला असता. फुल टॉस करून मारलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं.
व्यंकटेश चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. एका धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये परत एकदा भर पडते. धावसंख्या झाली 40. सचिन पाटील खेळतो 27 धावसंख्येवरती. गुरु प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये सचिन पाटीलला सूर सापडलेला दिसतोय. या दरम्यान निर्धाव चेंडू चेंडू टाकला इकड, फलंदाजाने खेळला दुसरीकड. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 40. चाळीस. शेळके सर 40 धावा. 4 षटकाची समाप्ती. 5वा षटक घेऊन आले ते वैभव. वैभवच्या पहिल्या चेंडूवरती चांगलाच समाचार घेतलेला दिसतोय. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये. याचा अर्थ असा झाला 6 धावा. 6 धावेनं या षटकाची सुरुवात केलेली आहे. परत एकदा रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न अयशस्वी. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. चांगला चेंडू होता. झेल सुटला वाटतोय मला. गुल्लू यांच्याकडून. विक्रांत जागते. झेल सोडला एका चांगल्या फलंदाजाचा. एक जीवनदान. सचिन पाटील यांना या दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली आहे. स्वतः गोलंदाज मात्र चेंडूच्या मागे धावतोय. एका धावेनं संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 47. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकवर आला तो माजीत. चांगला चेंडू होता. परत एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी वैभवद्वारा. पहिल्या चेंडूला षटकार जरी खेचला असेल तर उर्वरित चेंडूवरती अवघी 1 धाव मोजली. या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू आहे. 1 षटकार जरी आला तरी अवघ्या 7 धावा मोजलेले आहेत. परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोललेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत. पाहूया दुसरी धाव होते का. चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धावा आणि या दरम्यान षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 49. स्वतःचं दुसरं आणि संघाचं 6वं षटक घेऊन येतो तो ओमकार. मागच्या षटकात चांगली सुरेख गोलंदाजी केली होती ओमने. ओमच्या सुद्धा पहिल्या चेंडूवरती उचलून मारलेला फटका आहे. झेल घेतला. गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय. जे संघाचा झेल सुरेख टिपलाय तर तो कोण टिपला असेल. जोफ्रा आर्चर गांधीनगर म्हणजेच रोहित.
अतिशय सुरेख असा झेल घेतला तो रोहितने. नवीन फलंदाज पाहूयात कोण येतोय मैदानामध्ये. ओम. नवीन फलंदाज आहे तो ओम. गोलंदाज आहे तो ओम. आता कोणता ओम कुणावर भारी ठरतो पाहूया. गोलंदाज ओम का फलंदाज ओम. पहिल्या चेंडूवर डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. पहिल्या चेंडूला षटकार खेचला तो ओमने. स्वतःच ह्या षटकारानं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या झाली ती 55. एक गड्याच्या मोबदल्यात अतिशय आक्रमक सुरुवात ओम यांची. ओमच्याच गोलंदाजीवर. पुढचा चेंडू ओम स्वामी. ओम पाठोळे. रिव्हर्स फटका मारायचा होता. ऑप्शनच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच शेळके यांचा इशारा वाईड. अवांतर धाव मिळते. एक चेंडू वाढतोय. धाव संख्या झाली अब तक 56. ओव्हरपिच चेंडू होता. उचलून मारलेला फटका. रोहित मात्र चेंडू पर्यंत येऊ शकणार नाही कारण चेंडू जातोय सीमा पार 6 धावेसाठी. खणखणीत असा दुसरा षटकार या षटकातील. रोहित तयारीत होता दुसरा झेल घेण्याच्या. पण थोडासा बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आणि रोहितला मात्र झेल घेण्याची संधी मिळाली नाही. 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली 62. फुलटॉस करून मारलेला चेंडू आहे. पॉइंट आणि गलीच्या दिशेने जातोय. सरळ चेंडू सीमा पार 4 धावेसाठी. अतिशय महागडा असं षटक ठरतंय ओम स्वामीचं. या षटकामध्ये एक गडी जरी बाद केला 17 धावा तब्बल दिलेले या षटकामध्ये. परत एकदा रिव्हर्स स्विंग. यावेळी मात्र यशस्वी फटका. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. बऱ्याच खेळाची रणनीती बदललेली आहे. थांबतात एका हाताच्या फलंदाजीनं, खेळतात दुसऱ्याच हातानं. परत एकदा फुलटॉस करून मारलेला चेंडू आहे. लिप्सवरल्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. परत एकदा षटकाराची नोंद होते. या षटकामध्ये तिसरा षटकार. 3 षटकार 2 चौकार अशा 27 धावा मोजलेले तब्बल आणि षटकाची समाप्ती झालेली आहे ती ओम स्वामीच्या. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती 76 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. षटक समाप्त झाले ते 6. आणखीन 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. राहुल स्वतःचा दुसरा संघाचं 7वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलाय. लेग स्टंपला दिलेला चेंडू होता. या दरम्यान माजिदच्या बॅटमधून निघतोय. डिफाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी.
या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 80 धावा. आता मात्र एका मोठ्या लक्ष्याकडे जाताना, मोठं उद्दिष्ट ठेवताना हे दोन फलंदाज. माजीच्या पाठीशी इरफान खूप मोठा अनुभव आहे. सहजासहजी तो सामना कधी सोडणार नाही. मी नाही तर नाही दुसऱ्याला सुद्धा जाऊ देणार नाही. सहजासहजी सामना सोडतच नाही माजिद. बऱ्याच वर्षापासून बघतोय मी माजिदला खेळताना. माजिद मैदानात खेळतोय तरी फजल मामूला मात्र आज अंपायरिंग करण्याची वेळ आलेली आहे. वय झालं की अवघड राहते सगळं फजल मामू. त्यात माझाही नंबर आहे, टेन्शन नका घेऊ. चला येतो का चेंडू मैदानामध्ये? चला, कारण ऑर्गनायझर संघ आहे, त्यांना माहिती आहेत कुठं काय खाच खळगी. बराबर चेंडू सापडतोय. चला, चला चेंडू मैदानात. परत एकदा सामन्याला सुरुवात होते. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न अयशस्वी. निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथंच थांबलेली 80. त्रिफळाचीत बात माजिद. यष्ट्या उधळून लावल्या राहुल याने. अतिशय सुरेख गोलंदाजी. दुसरा गडी बाद 80 धावसंख्येवरती. षटक चालू आहे ते 7वं. चला, नवीन फलंदाजाचं नाव सांगायचंय. पप्पू खडप. चला, शंकर चेंडू टाकत जावा लवकर लवकर. निर्धाव चेंडू. आणि लवकर लवकर सामना खेळायचा. यानंतर आणखीन एक सामना खेळवायचा आहे. परत एक चांगला चेंडू. त्रिफळाची बात. पप्पू खडप आले तसे गेले म्हणावं लागेल. कसला महापूरवरनं आलेला हा खेळाडू. 0 धावसंख्येवरती बाद होऊन पॅव्हलियन कडे परततोय पप्पू. यस यस विरुद्ध वीर भारत, दोन्ही संघाचे कर्णधार. चला, नाणेफेक करण्यासाठी यायचे कॉमेंट्री बॉक्स कड. चला, नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. बॅट्समन कोण? शाहरुख. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो शाहरुख.
चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला. निर्धाव चेंडू. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 80. गडी बाद झाले ते 3. पाहुयात शेवटचा षटक गोलंदाजीसाठी ओम स्वामी कुणाला पाचारण करतात. नाम पल्ले. चला माणूस हा चुकीचा पुतळा आहे शेळके सर, आपलं म्हणणं बरोबर आहे. चला शुभम कटारे नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. स्वतःच पहिलं संघाचं 8वं. ज्याची अपेक्षा होती सुरुवातीच्या षटकापासून तो शुभम. मलिंगा पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूला उचलून मारलेला फटका. एका मित्रानं दुसऱ्या मित्राच्या म्हणजे गोलंदाजीवर झेल पकडला. तो व्यंकटेश अतिशय सुरेख झेल घेतला आणि गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. चौथा गडी बाद. नवीन फलंदाज पाहूयात मैदानामध्ये कोण येतोय. चला धावत पळत या. अनिकेत अनिकेत नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. संघनायक, कर्णधार, कॅप्टन अशा 3 ते 4 उपाधी असलेला हा अनिकेत. पहिल्या चेंडूला गडी बाद करण्यात यश मिळवलं शुभमने. पाहूयात दुसरा चेंडू. नामा चेंडू पकडतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. चांगली धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजादरम्यान. धावसंख्या झाली 81. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी शुभम कटारे द्वारा. नामदेव सुरेख झेल घेतला. ओम स्वामीना आवाजच दिला होता नामा सुंदर झेल घे, चांगला झेल घे. घेतला आणि गडी बाद. शाहरुख झेल बाद होऊन पॅव्हलियनकडे परतताना 5वा गडी बाद. शाहरुखची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय. 7व्या आणि 8व्या षटकामध्ये धावावर अंकुश ठेवण्यामध्ये यश मिळवले या 2 गोलंदाजांनी. गुरु स्पोर्ट्सवेअर संघाचे राहुल आणि शुभम. कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजांचं. आक्रमक फलंदाजी चालू असताना गोलंदाजीच्या बळावर थोडासा अंकुश ठेवण्यामध्ये यश मिळवलं. शाहरुखची जागा घेतोय नवीन फलंदाज सागर. पुढचा चेंडू शुभमचा सागरसाठी. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. फुलटॉस करून मारायचा प्रयत्न. व्यंकटेश चांगलं क्षेत्ररक्षण. चार चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा दिलेल्या ते शुभमने. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी शुभमची. शांत आणि संयमी खेळाडू. खाली राहिलेला चेंडू होता. फलंदाजाला समजला नाही. यष्टीरक्षकाला सुद्धा समजला नाही. चेंडू जातो सीमा पार 4 धावेसाठी. बाईच्या स्वरूपात या 4 धावा. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये एकदम भर पडते. धावसंख्या झाली ती 86 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यात.
चांगला चेंडू होता. उंच उडवलेला झेल आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. शंकर. जिथे एकही धाव नको होती तिथं 2 धावा मोजल्या. धावसंख्या झाली 88. गडी बाद आत्ताचा एक. 6वा गडी बाद झाला. 'अतिशय सुरेख गोलंदाजी शेवटच्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली गुरु स्पोर्ट्सवेअर संघाकडनं. राहुल आणि शुभम चांगला झेल पकडला. नामदेव, व्यंकटेश आणि सगळ्यात आवडता रोहित. 88 धावाचं आव्हान म्हणजे 89 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी गुरु स्पोर्ट्सवेअर संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला सलामीचे फलंदाज मैदानात उतरायचे. पंच शेळके आणि फजल मामूद. चला मैदानाचा ताब्या घ्या लवकर लवकर. फजल भाई, चलो शेळके सर, चला मैदानाचा ताबा घ्या. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला पंच चेंडू घ्या मैदानात. चला चला शंकर. सलामीचे फलंदाज नाव स्ट्राईकला कोण असणार आहे? विष्णू. बघा आता कोण राहिले फक्त ब्रह्मदेव.
शंकर आणि विष्णू सलामीचे फलंदाज. आता ब्रह्मा कोण आहे बघा. चला एस एस संघाचे कर्णधार आणि वीर भारत. एस एस चे कर्णधार इथं आहेत. वीर भारत संघ चला नाणेफेक करण्यासाठी या. वीर भारत. चला सायकली बाहेर घ्या बेटा. चला हे छोटे छोटे खेळाडू चला बाहेर घ्या. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज सागर. सागर पहिलं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकवर आहे तो. पहिला चेंडू पहिला गडी बाद. चांगला झेल घेतला शंकर. पहिल्या चेंडूवर झेल बांधून पॅव्हलियन कडे परतताना. शंकरची जागा घेतो नवीन फलंदाज वैभव. चांगला चेंडू परत एकदा निर्धाव चेंडू. नाही नाही. सागर चांगली गोलंदाजी सागर द्वारा. पहिल्या चेंडूला गडी बाद. दुसऱ्या चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूला परत एकदा बॅटची कड घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. दुसरा गडी बाद. 0 धाव संख्येवरती. आता मात्र गुरु स्पोर्ट्सवेअर संघ थोडासा अडचणीत आल्यासारखा वाटतोय. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करण्याची किमया केली ती सागर याने. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. स्लिप मध्ये जाणारा झेल यष्टीरक्षकाने झेलला. अतिशय सुरेख यष्टीरक्षकाचा जबाबदारी सांभाळताना. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय व्यंकटेश झिपरे. पहिल्या षटकामध्ये 2 जबरदस्त असे मोठे 2 छटके गुरु स्पोर्ट्सवेअर संघाला सागर यांच्याकडनं.
जिंकण्यासाठी उद्दिष्ट आहे ते 89 धावेचं. 0 धावसंख्येवरती 2 गडी बाद. षटक चालू आहे ते पहिलं. व्यंकटेश. पहिल्या चेंडूला चांगला फटका. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दिशेने टोलवलेला 4 धावेसाठी स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं ते व्यंकटेशने. अतिशय सुरेख असा देखना फटका. वैभव यांना हाच फटका खेळायचा होता. बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल गेला. यावेळी फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू आहे. पाव चेंडू सीमा पार जातो का? दुसरी धाव पूर्ण करतायत आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 6. 2 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. चांगला चेंडू होता. खाली राहिलेला चेंडू सन्मानजनक खेळून काढला. तिथंच तटून निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावावरती 2 गडी बाद. पाहूयात आता कर्णधार माजिद कुणाला गोलंदाजीची धुरा सोपवतात. पप्पू. पप्पू खडप. समोर आहे तो स्ट्राईक वरती विष्णू. पहिला चेंडू चांगला चेंडू. बॅटची कड घेऊन परत एकदा विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसरा झटका, तिसरा गडी बाद. गुरु स्पोर्ट्स वेअर संघात. फक्त हाजरी लावण्याचं काम करतायत खेळाडू फलंदाज. जातात यष्टीरक्षकाला झेल देतात, वापस येत. आता स्वतः कर्णधार मैदानामध्ये उतरतोय ओमकार. ओम. रोहित जोपर्यंत आहे तोपर्यंत गुरु स्पोर्ट्स वेअरच्या अशा पल्लवीत. स्लोवर चेंडू, गती परिवर्तन करून टाकलेला पप्पूचा चेंडू. ओमकारला समजला नाही. बॅटची कड घेऊन चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. धाव काही मिळणार नाही. निर्धाव चेंडूची भर पडते. एक संयमी जबाबदारीची खेळी खेळणं खूप गरजेचं आहे. निर्धाव. चांगला चेंडू. कटर चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि निर्धाव चेंडूची भर पडते. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकात ही सुंदर गोलंदाजी होती सागरची. 2 गडी बाद केले. या षटकात पप्पू. थोडासा खाली राहिलेला चेंडू होता. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. झेल घेतला. सुरेख झेल पकडला. चौथा गडी बाद गुरु स्पोर्ट्स वेअर संघाचा. अतिशय सुरेख झेल घेतला आणि ओमकार स्वामींची खेळी संपुष्टात आणली. चौथा गडी बाद.
अवघ्या 6 धावसंख्येवरती चौथा गडी बाद. 10 चेंडूचा खेळ झालेला आहे. 10 चेंडूमध्ये 4 गडी बाद झालेले आहेत. 6 धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय तो सतीश. एस आणि वीर भारत, चला नाणेफेक करण्यासाठी यायचंय. उचलून मारलेला फटकाय. चेंडू येतो पॅवेलियनच्या दिशेनं 6 धावेसाठी. बऱ्याच वेळानंतर, बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा षटकार पाहायला मिळतोय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 12. गडी बाद झालेत ते 4. चला लवकर लवकर गोलंदाजीचा भार सांभाळा. चला चला माऊली ग्रुप. तुम्ही आउट करा, नाही तर आम्ही स्वतःहून आउट होऊन जातोय, असा प्रकार म्हणावा लागेल हा. बॅटची कड घेऊन चेंडू एसटीवर आदळला. त्रिफळाची बाद व्यंकटेश झिपरे आणि 5वा गडी बाद. 12 धाव संख्येवरती. व्यंकटेशची जागा घेतोय नामदेव. नामा. अर्धा संघ पॅव्हिलियन मध्ये परतलेला आहे आणि ते पण फक्त 12 धाव संख्येवरती. जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 89. धावा झाल्या त्या 12. गडी बाद झाले ते 5. झिम्बाब्वेनं सुद्धा रेकॉर्ड. झिम्बाब्वे सुद्धा 1983 ला सेमीफायनलचा संघ होता ओंकार. त्यावेळेस इंडियाचा संघ मात्र शेवटच्या स्तराचा होता. पुढचा चेंडू सागरचा. फलंदाज आहे तो नामदेव. श्रियान बाबू. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. पाहूयात. 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या झाली 16. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका. 1 धाव पूर्ण केली. पाहूया दुसरी धाव घेतात का, आणि दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. 2 धावेने संघाची धावसंख्या झाली 18. दरम्यान उचलून मारलेला फटका आहे. कुठली पद्धत होती झेल घेण्याची माहिती नाही, पण झेल घेण्याचा चांगला प्रयत्न होता. यशस्वी आणि 4 धावा. 4 धावेने संघाची धावसंख्या झाली 22. तब्बल 5 गड्याच्या मोबदल्यात. ओम टॉस करून घ्या. वीर भारत आणि एस दोन्ही संघाचे कर्णधार इथं आलेले आहेत. नाणेफेक करून घ्यायचं आहे. वरपी चेंडू होता, उचलून मारलेला फटका. पाहूयात. पप्पू चेंडू खाली येतोय. झेल सोडून दिला.
पाहुयात पंचाचा निर्णय काय येतोय. पळून काढलेले धावा 2 धावा. एस एस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम एकच धाव आत्ताची. ओके. परत एकदा हवाई फायर. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 23. 5 गड्याच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी करायच्या त्या 89 झाल्यात त्या 23. करायच्यात आणखीन जिंकण्यासाठी 66 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 30. 30 चेंडू मध्ये 66 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गुरु स्पोर्ट्सवेअर संघाला. जोपर्यंत रोहित पॅव्हिलियन मध्ये तोपर्यंत काही सांगता येत नाही. 30 चेंडू 66 धावा. पप्पू स्वतःच दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन आलेला आहे. पॉइंट आणि गलीच्या दिशेनं टोलवलेला चेंडू. चेंडू जातो सीमा पार 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या झाली 27. मात्र धावसंख्येला आकार देताना हे 2 फलंदाज नामदेव आणि सतीश. नामा खेळतोय 15 धावसंख्येवरती. सतीश खेळतोय 6 धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 27. चांगला चेंडू होता सन्मानजनक. तिथंच तटून 1 धाव मात्र पूर्ण केली. नामदेव यांनी 1 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 28. उचलून मारलेला फटका आहे. शाहरुख सुंदर असा झेल पकडला. 6वा गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं. सतीश झेल बांधून पॅव्हिलियनकडे परतताना. आता मात्र टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत होतं रोहित यांचं. जोफ्रा आर्चर या नावानं फेमस असलेला हा रोहित कधी कुठल्या वाहनाने येतो का विमानाने येतो हेच कळत नाही. नाही फलंदाजीला तर चालतच जावं लागेल. सचिन पाटील समोर तो आपला एवढा बाळ असल्यासारखा दिसतोय. सगळ्यात 10 संघ एकीकडे आणि रोहितची प्रसिद्धी एकीकडे आहे. खास त्याच्यासाठी आलेले इथं प्रेक्षक वर्ग बराचसा. ऑप्शनच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू होता. तरी चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. धाव काही मिळणार नाही. आता सांगण्यासारखं काही बाकी राहिलं नाही. रोहित मात्र झेल बांधवून पॅव्हिलियनकडे येतोय. बऱ्याच ऑफर होत्या. आम्ही सांगेपर्यंत मात्र रोहितनं झेल देऊन पॅव्हिलियनकडे परततोय. त्याला रोहितला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं सचिन पाटील सोबत मैदानात जाऊ नका. सचिन पाटील सोबत मध्ये जाऊ नको म्हणून तुला बाहेरूनच सांगितलं होतं. बरोबर दुसऱ्या चेंडूला बाहेर आलो तुम्ही. अजून त्याच्यासोबतच बाहेर येऊ लागलात. आता तर संघच बाहेर यायची शक्यता आहे. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलाय तो गुल्लू विक्रांत जागते. 28 धावसंख्येवरती 7वा गडी बाद. चांगला चेंडू पप्पूचा. हसत खेळ टाकलेला. 1 चेंडू आणखीन शिल्लक आहे या षटकातील आणि 5 गडी बाद करण्याचा श्रेय घ्यायचा असेल तर 1 गडी बाद करावा लागेल पप्पूला. पंजा खोलावा लागेल.
या स्पर्धेतील पहिला पंजा होतो का पाहुयात. 5 गडी बाद करण्याचा योग येतो का. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू आहे. होय, एक बॉल झाला, बॉल झाली म्हणाले की. लास्ट बॉल, लास्ट बॉल. बरोबर, एक डॉट आणि एक आउट. आम्हाला दोन एक आउट. रोहितला दोन. झाली की ओव्हर. पंच, ओव्हर समाप्त झालेली आहे. पाहूयात आता नवीन गोलंदाज. माजिद स्वतःच पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन येतो तो माजिद. आता काही होते बघा पंच कुठं लागला चेंडू. शरीरावरती आदळला, निर्धाव चेंडू, रिवर्स फटका मारायचा प्रयत्न होता. धाव मिळणार नाही. नामा एक आक्रमक फलंदाजी करतोय. डबल आकड्यामध्ये ज्याच्या धावा आहेत तो एकटा खेळाडू, एकमेव फलंदाज. नामा 16 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. 22 चेंडू मध्ये 61 धावेची आवश्यकता आहे. ओव्हरपिच करून मारलेला चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, सीमा पार जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या 32. एस एस संघ आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वीर भारत संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय. आपले खेळाडू तयार ठेवा. बॅक टू बॅक चौकार जातोय. 2 चेंडू 2 चौकार, 36 धावा. पॉईंटच्या दिशेने टोलेल चेंडू, 1 धाव पूर्ण करतायत. एकच धाव मिळेल नामाला यांना. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 37. 37 मधल्या एकट्या 72च्या 25 धावा आहेत नामदेवच्या. 11 चेंडू मध्ये फुलटॉस चेंडू होता. लॉंग ऑफच्या डोक्या मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावेसाठी. आणि षटक समाप्त. आतापर्यंत ह्या विनिंग मधलं सगळ्यात महागडं षटक ठरलंय. माजिदचा धावसंख्या झाली 41 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 18 चेंडू मध्ये 48 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणखीन अशक्य असं काहीच नाही, शक्य आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि फक्त 48 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज सचिन पाटील. अरे नामदेव नामदेव, नामा नामा नामा. येस, 2 धावा पूर्ण. उठत बसत पडत पण 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या झाली 43. पुढचा चेंडू पाटील. नामदेव चांगला फटका होता, तिथं सटून काढलेला. 1 धाव पूर्ण. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली 44. निर्धाव चेंडू.
चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका. गुल्लूच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. पहिला चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली 48. 14 चेंडूमध्ये 41 धावेची आवश्यकता आहे. 14 मध्ये फक्त अनिकेत सांगतोय 7 षटकाराची गरज आहे फक्त. निर्धाव चेंडू. 13 चेंडू 41 धावा. चांगला फटका आहे. एक धाव. या दरम्यान षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली 49. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 40 धावेची आवश्यकता आहे. आता काही कर्णधार माजिदला देण्याच्या इच्छेमध्ये दिसत नाही. गोलंदाज येतोय तो शाहरुख. याच षटकामध्ये बरंच काही भवितव्य आहे या सामन्याचं. 12 चेंडू 40 धावा. समोर बॅट्समन आहे तो गुल्लू. आक्रमक फलंदाज आहे गुल्लू. हवाई फायर. निर्धाव चेंडू. हाणामारीचा काळ आहे. 11 चेंडू मध्ये 40 धावेची आवश्यकता आहे. का नाही दिलं? नाही. उचलून मारलेला फटका पाहूया. चेंडू. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पप्पू द्वारा. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 50. सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये फलंदाज तयार यशस्वी झालेत नामदेव आणि गुल्लू. उचलून मारलेला फटका पाहूयात. झेल घेण्याचा सुरेख प्रयत्न पाटीलचा. चांगला प्रयत्न. आणि चेंडू सुद्धा अडवला. 3 धावा तरी वाचवल्या. धावसंख्या झाली 51. वाईड. अवांतर चेंडू. धावसंख्या झाली 52. 8 चेंडू मध्ये 37 धावेची आवश्यकता आहे. परत गलीच्या दिशेने झेल घेतलेला आहे. गडी बाद होतोय तो विकांत. म्हणजेच गुल्लू जागते. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय शुभम कटारे. 8वा गडी बाद झाला गुल्लूच्या स्वरूपात. आता फलंदाज मैदानामध्ये गेलाय तो शुभम कटारे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 7 चेंडू 37 धावा. उचलून मारलेला फटका आहे. चेंडू जातोय सीमा पार 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली अब तक 56. आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा. 6 चेंडू 33 धावा.
नो बॉल. चला चला, पंचाशी कुणी उजत घालू नका. नो बॉल आणि 4 धावा, अशा 5 धावा आणि परत आता फ्री हिट. अनिकेत, पहिल्या चेंडूला एक नो बॉल आणि 4 धावा दिलेले आहेत. 5 धावा विनामूल्य. गोलंदाजाचं नाव. पंच थांबवा 2 मिनिट. अनिकेतच आहे का? चला, ओके. शंका होती थोडीशी. विचारणं गरजेचं आहे स्कोररला. उचलून मारलेला फटका नामदेवच्या बॅट मधून आला, उत्तुंगाचा फटका. 6 धावा. आता मात्र मॅच मध्ये उत्कंठा वाढवलेला आहे. 5 चेंडू 22 धावा. नामदेव आहे तोपर्यंत काही सांगता येत नाही. नामा संकटमोचनची भूमिका बजावतो. 39 धाव संख्येवरती खेळतोय 72. एकटाच फलंदाज, एकटाच पाय रोवून उभा टाकलाय विकेटवरती. 16 चेंडू मध्ये 39 धाव संख्येवर फलंदाजी करतोय आणि या षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या झाली ती 67 धावा. 5 चेंडू 22 धावा. परत एकदा मारलेला बॅक टू बॅक षटकार. 4 चेंडू 16 धावा. याला म्हणतात क्रिकेट आणि याला म्हणतात फलंदाज. वन मॅन आर्मी, एकटा संकट मोचन. आणखीन शनिवारी आहे नामा आपली हनुमान जयंती. नामा मात्र संकट मोचक म्हणून आलेला आहे गुरु स्पोर्ट्सवेअर संघाकडनं. 45 धाव संख्येवरती खेळतोय. आणखीन एकदा उचलून मारलेला फटका. टायमिंग चांगली होती, थोडीशी ताकद कमी पडली म्हणावं लागेल आणि तेवढा चांगला झेल घेतला पप्पू खाडपने. गडी बाद होतोय नामदेव. 9वा गडी बाद. शेवटचा फलंदाज राहुल. चला, राहुल शिंदे शेवटचा फलंदाज मैदानामध्ये उतरेल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावा कराव्या लागतील. अतिशय सुरेख फलंदाजी केली ती नामदेवने. तळाच्या गजरामध्ये नामदेवचं स्वागत केलं जातंय. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी आहे. 45, तब्बल 45 धावाचं योगदान दिलं ते नामदेवने. चला, शेवटचे 3 चेंडू. धावा करायच्या त्या 16. गडी बाद करायचा तो 1. निर्धाव चेंडू. उचलून मारलेला फटका आहे. सरळ जातं सीमा पार 6 धावेसाठी. अतिशय आक्रमक फलंदाजी आता राहुल द्वारा. 1 चेंडू 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. कुणालाही अपेक्षित नव्हतं असा सामना होईल म्हणून, कारण 6 धाव संख्येवरती 4 गडी बाद होते. 12ला 5 होते. नामदेवनं जी कलाकारी केली, नामदेवनं जो चमत्कार घडवला, तो गुरु वॉरियर संघाला, गुरु स्पोर्ट्सवेअर संघाला. दोन धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या 81 आणि हा सामना फक्त 7 धावेने हा सामना 7. सुरेख सामना पाहायला मिळाला. चांगला सामना. प्लेयर ऑफ द मॅच पप्पू खाडप. मॅन ऑफ द मॅच
2 षटकामध्ये 11 धावा देऊन